मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशा काही घडामोडी घडत आहेत ज्याचा कोणी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. अत्यंत खळबळजनक, धक्कादायक आणि महाराष्ट्राच्या सत्तेची समीकरण पूर्णपणे बदलून टाकणारी एक मोठी बातमी समोर येते. ज्या अजित पवारांनी गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवली, तेच अजित पवार आज कमालीचे अस्वस्थ आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. सत्तेच्या सारीपाटावर नेहमी हुकुमी एक्का टाकणारे दादा आज अचानक गोविंदा बागेच्या वाटेवर का निघाले? बारामतीतून येणारे निरोप आणि अजित पवारांची ही गुप्त भेट, यामागे नेमकं कोणतं मोठं वादळ दडले? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात दडले महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात मोठं गुपित. राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले आणि या निकालांनी अनेकांचे बाले किल्ले उद्ध्वस्त केलेले आहेत. या निवडणुकीत महायुतीने, विशेषतः भाजपने 21 जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले असले तरी अजित पवार गटासाठी हा निकाल म्हणजे एक मोठा राजकीय भूकंप ठरलेला आहे. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपली सर्व शक्ती पणाला लावलेली होती, पण निकाल काही वेगळाच लागला. एकाही महापालिकेवर अजित पवार गटाला निर्भेळ यश मिळवता आलं नाही. ज्या पुण्याच्या गल्ली बोळात दादांचा शब्द प्रमाण मानला जायचा, तिथेच आज मतदारांनी पाठ फिरवल्याचं दादांच्या जिवारी हा पराभव लागलेला आहे. निकालाच्या दिवशीची दृश्य खूप काही सांगून जात होती. एरवी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं देणारे अजित पवार आज चक्क कॅमेऱ्यापासून लांब पळताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नैराश्य आणि थकवा जाणवत होता. पत्रकारांनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला, पण एकही शब्द न बोलता ते तडक गाडीत बसून निघून गेले. हा पराभव केवळ आकड्यांचा नाही तर तो प्रतिष्ठेचा होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दादांची लाईफलाईन मानली जाते आणि तिथेच मतदारांनी दिलेला कौल दादांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरलेला आहे. पण खरी खळबळ तेव्हाच उडाली जेव्हा अजित पवारांचा ताफा अचानक बारामतीच्या दिशेने वळला. कोणालाही कानोकान खबर न लागू देता दादा गोविंद बागेत दाखल झाले. विशेष म्हणजे त्यांच्या सोबत शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपे सुद्धा होते. आता प्रश्न असा पडतो की निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणारे काका आणि पुतणे अशा निकालाच्या दिवशी तातडीने का भेटत आहेत? ही भेट केवळ कौटुंबिक आहे की यामागे काही मोठी राजकीय खेळी शिजत आहे? या भेटीमुळे राजकारणात आता चर्चांना उधाण आलेलं असून अजित पवार काहीतरी टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का, असा संशय व्यक्त केला जात आहे. या भेटीमागे जिल्हा परिषद निवडणुकांचे गणित असल्याचंही बोललं जातंय. महापालिकेत जो फटका बसला त्याची पुनरावृत्ती जिल्हा परिषदेत होऊ नये अशी भीती कदाचित दोन्ही गटांना वाटत असावी. ग्रामीण भागात पवारांची पकड अजूनही मजबूत आहे, पण ती टिकून ठेवायची असेल तर पुन्हा एकदा पवार पॅटर्न राबवावा लागेल का? शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील या गुप्त चर्चेत नेमकी कोणती रणनीती ठरत आहे, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. राजेश टोपे यांची उपस्थिती या भेटीला अधिक वजन प्राप्त करून देते, कारण टोपे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. अजित पवारांची ही अस्वस्थता केवळ पराभवामुळे नाही तर महायुतीमधील त्यांच्या स्थानाबद्दल देखील असू शकते. भाजप ज्या पद्धतीने विस्तारत आहे आणि काँग्रेस ज्या पद्धतीने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे, त्या परिस्थितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकलं जाणं हे दादांच्या स्वभावाला पटणारं नाही. सत्तेत असून सुद्धा जर जनतेचा कौल मिळत नसेल तर पुढची दिशा काय असावी? याच विवंचनेमध्ये दादांनी थेट बारामती गाठली. काकांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा उभं राहायचं की राजकारणाला वेगळी कलाटणी द्यायची, यावर ही भेट आधारित असल्याची चर्चा आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते अजित पवार सध्या मोठ्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत. एकीकडे सत्तेची समीकरण आणि दुसरीकडे मात्र पवारांचा वारसा. महापालिकेत मतदारांना शरद पवार गटाला आणि अजित पवार गटाला वेगवेगळं पाहिल्यामुळे मतं विभागली गेली, ज्याचा फायदा सरळ भाजपला झाला. ही चूक केवळ सुधारली नाही तर ग्रामीण महाराष्ट्रात देखील सत्तेची सूत्र हातातून निसटतील याची जाणीव दादांना झाली असावी. म्हणूनच त्यांनी सर्व मतभेद बाजूला सारून शरद पवारांच्या अनुभवाचा आधार घेण्याचं ठरवलं असावे असे दिसते. अजित दादा जेव्हा गोविंद बागेत पोहोचले तेव्हा तिथलं वातावरण कसं होतं हे कोणालाच ठाऊक नाही, पण या भेटीमुळे महायुतीमधील इतर पक्षांच्या गटात मात्र अस्वस्थता पसरलेली आहे. जर काका पुतणे पुन्हा एकत्र येणार असतील किंवा त्यांनी निवडणुकीत अंतर्गत सहकार्य करायचं ठरवलं असेल तर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. भाजपसाठी ही धोक्याची इशारा असू शकतो. काँग्रेसने मिळवलेले यश पाहता आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन काहीतरी नवीन समीकरण मांडणार का, हा मोठा प्रश्नच आहे. अजित पवार गटाला या निवडणुकीमध्ये जे अपयश मिळालं त्याचं विश्लेषण केलं तर असं दिसतं की कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
नेत्यांनी पक्ष फोडले, गट बदलले, पण सर्वसामान्य मतदार आणि कार्यकर्ता मात्र आजही पवार या नावाशी जोडलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निकालाने हे दाखवून दिलं आहे की दादांची ताकद विभागली गेलेली आहे. या विभाजनामुळेच आज दादांना ही नामुष्की सहन करावी लागलेली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी दादा आता आपल्या जुन्या घरी परतणार का, की नवीन काहीतरी करून सर्वांना धक्का देणार? येत्या काही तासात बारामतीमधून काहीतरी मोठं जाहीर होऊ शकतं. अजित पवारांचे समर्थक सध्या सोशल मीडियावर शांत असले तरी आतल्या गटात मोठी तयारी सुरू आहे. दादांच्या चेहऱ्यावरचा तो पडलेला चेहरा हा वादळापूर्वीची शांतता असू शकते. राजेश टोपे यांच्यासारख्या नेत्याला सोबत घेऊन दादांनी शरद पवारांशी केलेली ही चर्चा केवळ सदिच्छा भेट नक्कीच नाही. यात सत्तेचे नवीन वाटा शोधल्या जात आहेत. कदाचित दादांना आता महायुतीत राहून आपलं अस्तित्व टिकवणं कठीण वाटत असावं. राज्यातील 29 पैकी 21 महापालिका भाजपच्या ताब्यात गेल्याने भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. अशा वेळी अजित पवारांसारख्या आक्रमक नेत्याला दुय्यम भूमिका मान्य होईल का? महापालिका निवडणुकीत पक्षाला आलेलं अपयश दादा स्वतःची वैयक्तिक हार मानत आहेत. त्यामुळे ते एखादा मोठा यू टर्न घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे दादांनी अनेकदा सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे यावेळचा निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा निर्णय ठरू शकतो. अजित पवारांच्या या निर्णयाचा परिणाम केवळ त्यांच्या पक्षावर नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणावर होणार आहे. जर दादांनी काही वेगळा पवित्रा घेतला तर महायुतीत सरकार धोक्यात येऊ शकतं का? किंवा शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काही नवीन महाआघाडी आकाराला येईल का? काँग्रेसने मिळवलेल्या 3 महापालिकांच्या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अशा वेळी पवार आणि काँग्रेस पुन्हा एकदा हातात हात घालून भाजपला रोखण्यासाठी सज्ज होणार आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बारामतीतील गोविंद बागेतल्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत. ही बैठक संपल्यानंतर दादा काय बोलणार यावर महाराष्ट्राचं भविष्य अवलंबून आहे. पराभव जिव्हारी लागल्यानंतर माणूस अनेकदा कठोर निर्णय घेतो. अजितदादा सुद्धा सध्या त्याच मानसिकतेमध्ये आहेत. त्यांनी शरद पवारांशी चर्चा करून नेमकं काय साध्य करायचं ठरवलंय हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट नक्की की आता शांत बसणारे दादा लवकरच मोठ्या कृतीसह मैदानात उतरतील असं बोललं जातंय. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत जाणार की महायुतीतच राहून आपली ताकद वाढवणार? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या आणि सविस्तर राजकीय घडामोडींसाठी पब्लिक कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.